नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 19 मार्चच्या भागामध्ये आता इथे ज्योती, मोरू आणि सदाशिव चालत चाललेले असतात. तर तेव्हा मोरू ज्योतीला म्हणतो, मला तुझे हे बोलणे अतर्क्य वाटते ज्योती. तर तेव्हा ज्योती म्हणतो, यात अतर्क्य असण्यासारखं काय आहे? आपल्याला फक्त आपला शत्रूच ओळखता येत नाही एवढंच तर मी म्हटलं. तर तेव्हा सदाशिव म्हणतो, अरे पण यामध्ये तू सर्वांना गृहीत धरलंयस का? तर ज्योती म्हणतो, अर्थात अर्थात. आज इथे आपल्यामध्ये कोणी कोणाला माणूस म्हणून जगूच देत नाही. मानवी हक्क मिळायला हवेत ते मिळत नाहीत. चातुर्वर्णाची उतरंड आहे, त्याला हात लावायचा नाही. आणि तिकडे तो थॉमस पेन अशा गुलामगिरीचा धिक्कार करतो. तो त्याच्या पुस्तकामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल भरभरून बोलतो. आणि एवढंच नाही तर तिकडच्या रूढी, अंधश्रद्धा याला सुद्धा तो विरोध करतो. म्हणजे गळ्यामध्ये ते क्रूस ताईत म्हणून घालणं, वाईट आत्मे, झाडफूक यावर तर तो सडकून टीका करतो. आणि आपल्याकडे जे शास्त्रात लिहिले ते लिहिले, मर्यादा ओलांडायची नाही, हे योग्य आहे का, असा तो आता या दोघांना प्रश्न करतो. तर तेव्हा मोरू म्हणतो, नाही रे ज्योती, पण बघ ना, तुला मित्र म्हणून मी सांगतो, बाहेरून दररोज घरी गेल्यानंतर मला स्नान करावे लागते. खरं तर मनाला ते पटत नाही, पण त्याशिवाय घरातल्या कोणत्याही वस्तूला मी हात नाही लावू शकत. म्हणजे इथे शिकलेले इथेच विसरून जावे लागते. तर सदाशिव म्हणतो, मला तर पुस्तकांची पिशवीसुद्धा दरवाजाच्या कोनाड्यात लपवून ठेवावी लागते. तर तेव्हा ज्योती विचारतो, पण का? तर सदाशिव सांगतो, का म्हणजे काय, अरे शिवता शिवत होते रे घरी. आणि असं बोलत असताना सदाशिवचं लक्ष ज्योतीच्या हातामधल्या अंकलिपीकडे जाते. आणि तेव्हा सदाशिव विचारतो, काय रे ज्योती, हे तुझ्या हातामध्ये अंकलिपी? आणि मोरोपंत सुद्धा विचारतो, अरे ज्योती, तू काय आता परत पहिलीच्या इयत्तेत बसणार की काय? तर सदाशिव म्हणतो, तुझी पण कमाल आहे हा ज्योती. अरे थॉमस पेनचं पुस्तक वाचणार तू आता काय अबकडं गिरवणार आहेस की काय? तर ज्योती उठतो आणि म्हणतो, म्हणजे थॉमस पेन नुसतं वाचण्यात नाही तर तो आपल्या जगण्या वागण्यात आणला पाहिजे. तर तेव्हा मोरोपंत विचारतो, म्हणजे? तर ज्योती सांगतो, म्हणजे मी तो माझ्या आचरणात आणायचं ठरवलेलं आहे. आता बोल. तर तेव्हा सदाशिव विचारतो, म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू? तर ज्योती म्हणतो, माहिती नाही, पण मी त्या दिशेने पाऊल पुढं टाकायचं ठरवलेलं मात्र आहे. तर मोरूपंत म्हणतो, ते आलेलं आहे लक्षात, पण नेमकं काय करणार आहेस तू ज्योती? तर ज्योती सांगतो, कसं आहे मोरोपंत, एका बाजूला आपण ज्या स्त्रीला गृहलक्ष्मी समजतो त्या स्त्रीला तिच्याच घरात केरसुणीची किंमत ही मिळत नाही. जिला सरस्वती म्हणतो, जर ती शिकली तर अक्षरांची किडे होतील असं म्हणतो. जिला आपण अनंतकाळची माता म्हणतो, त्यांचंच घरामध्ये शोषण करतो. मी बोलतोय त्याचा राग येईल कदाचित, पण आपण ज्यांना भूदेव समजतो त्यांच्या घरात स्त्रियांना दासी समजतात. कित्येक महाभागांनी आपल्या बायकांना बाजीरावांच्याकडे पाठवून वतनं मिळवलेली आहेत. तर सदाशिव म्हणतो, ज्योती, अरे त्यांनाच पैठणी सरदार म्हणतात. पण तेव्हा मात्र एक झालं होतं, कित्येक खानदानी लोक ही पुणं सोडून गेली होती बरं. तर ज्योती म्हणतो, ज्या माझ्या सत्वशील माता भगिनींचा बळी गेला त्यामध्ये त्यांचा आत्मा तर आत्ता टाहू फोडत असेल ना? तर मोरोपंत म्हणतो, हो नक्कीच ज्योती. तर ज्योती म्हणतो, हे शोषण थांबायला हवं मोरोपंत. तर मोरोपंत सुद्धा हो असं म्हणतो आणि सांगतो, आम्ही तुझ्या बरोबर आहोत ज्योती. तर सदाशिव सुद्धा म्हणतो, तू जे काही करशील ना त्यामध्ये आम्ही आहोत, अगदी सावलीसारखे. तर ज्योती म्हणतो, सदा मोरोपंत, तुम्ही दोघेसुद्धा मला ब्राह्मण म्हणून नाही तर माझ्या मागे माझे मित्र म्हणून, माणूस म्हणून माझ्या मागे हवे आहात, असं म्हणून तो आपला हात पुढे करतो. तर तेव्हा मोरोपंत आणि सदाशिव दोघेसुद्धा ज्योतीच्या हातावरती हात देतात. आणि मोरोपंत म्हणतो, हो नक्कीच ज्योती. आणि सदाशिवसुद्धा अगदी मोरोपंतसारखं ज्योतीला साथ द्यायला तयार होतो. आणि त्यानंतर जेव्हा आता ज्योती घरी येतो तर तेव्हा गणपती तिथे खेळत बसलेला असतो. आणि ज्योती आल्या आल्या त्याला गणपती अशी हाक मारतो आणि तो लगेच धावत आता ज्योतीकडे येतो. आणि तेव्हा ज्योती आता त्याला उचलून घेतो. तर गणोबा त्याला विचारतो, किती उशीर केला तात्या? तर तेव्हा ज्योती त्याला म्हणतो, हो रे, उशीर केला मी, काय सांगू तुला, खूपच उशीर झाला. आज ना मी वेगळ्याच कामगिरीवरती होतो. आणि काकीचं काय? तर तेव्हा असं त्यानं विचारल्यानंतर गणोबा म्हणतो, काकी तर वाट बघत होती. तर ज्योती म्हणतो, काकी वाट बघत होती म्हणजे काकीचं चित्त थाऱ्यावरती नव्हतं, असं तो बोलत असतो. तर तेव्हा
सावित्री तिथं आलेली असते आणि म्हणते अहो काय आहे? तर ज्योती आता सावित्रीजवळ जातो आणि आपल्या हातामधलं जे कापड असतं ते कापडामध्ये पुस्तकं असतात ते तिच्याकडे देतो आणि म्हणतो हे तुझ्याकडे ठेव, याच्यामध्ये पुस्तकं आहेत आणि नीट जपून ठेव. तर तेव्हा सावित्री ती पुस्तकं आतमध्ये घेऊन जाते. तर ज्योती आता परत गणोबाला उचलून घेतो आणि म्हणतो खेळायचं का, चला, असं म्हणून त्याच्याबरोबर मस्ती करू लागतो आणि त्याला घेऊन परत खेळायसाठी खाली बसतो. तर त्यानंतर रात्री ज्योतीची आई आणि पार्वती बसलेले असतात. तर तेव्हा ज्योतीची आई पार्वतीला म्हणते अगं पारू, वर्षाला जायचे आहेत कुरडया, अजून घे की आणि गहू चांगलं भिजत घाल. तर तेव्हा पार्वती वय असं म्हणते आणि तेव्हा गणोबा तर तिथे खेळत बसलेला असतो. इतक्यातच सावित्री तिथं येते. तर तेव्हा गणोबा तिच्याकडे हट्ट करू लागतो, काकी मला गोष्ट सांग ना, आणि ज्योतीच्या आईच्या समोरून उठून सावित्रीकडे धावत जातो. तर तेव्हा सावित्रीसुद्धा त्याला आपल्या जवळ घेते. तर तेव्हा गणोबा परत तिच्याकडे हट्ट करू लागतो, काकी मला गोष्ट सांग ना. तर सावित्री म्हणते आत्ता आत्ता बाळा काम आहेत रे मला. तर गणोबा परत हट्ट करतो, नाही नाही मला आत्ताच सांग. तर तेव्हा तर पार्वती उठते आणि सावित्रीजवळ जाते आणि म्हणते अहो जाऊबाई, तुम्ही सांगा त्याला गोष्ट, नाहीतर तो झोपायचा नाही, मी आवरते इथलं समज. तर तेव्हा सावित्री म्हणते असं, बरं बरं ठीक आहे, सांगते तुला गोष्ट, मी आलेच, असं म्हणून ती उठते आणि गणोबाला म्हणते अरे कुठली गोष्ट ऐकणार आहेस तू, आणि त्याला घेऊन ती बाहेर जाते. पण ज्योतीच्या आईला मात्र ते काही आवडलेलं नसतं. आणि त्यानंतर आता गणोबा तर छान झोपलेला असतो, म्हणजे सावित्रीनं त्याला झोपवलेलं असतं आणि तिथेच राजाराम सगळे काही फुलांचे करंड्या वगैरे घेऊन काहीतरी करत बसलेला असतो. आणि इतक्यातच पार्वती तिथं येते आणि ते सगळं बघितल्यानंतर विचारते राजारामला अहो हे सगळं इथं का आणलंय. तर तेव्हा राजाराम सांगतो अगं उद्या रखमल शेठच्या घरी लगीन आहे, त्यांना 50 गजरं आणि 50 हार पाहिजे होतं. गजरं तर तयार केले ती, पर हार राहिलेत तसेच, म्हणून म्हणलं मग इथंच बसावं. तर पार्वती म्हणते अहो पण मग वसरीत बसा की व. तर राजाराम म्हणतो अगं तुझा हातभार लागल ना म्हणून सगळं हिथं घेऊन आलोय, तर तू मला वसरीत बसायला सांगते वय. तर पार्वती म्हणते हे बघा मी का आता हातात सुईदुरा घेणार नाही, लई दमले हो, डोळ्यावर झोप आहे. तर राजाराम म्हणतो अगं कर ग, पाहिजे तर तुझ्या जोडीला मी सावित्रीला बोलवतो. तर तेव्हा पार्वती म्हणते सावित्री माणूस दमत नाही का वो. तर राजाराम म्हणतो अगं मग ज्योतीला बोलवतो, आपण सगळे मिळून करू म्हणजे पटकन होईल तरी. तर पार्वती म्हणते झालं का, अव तात्यासाहेब आता पहिल्यासारखं राहिले नाहीत बरं का. तर राजाराम विचारतो म्हणजे. तर पार्वती म्हणते तुम्हासनी ना समज सांगायला लागते बघा, अव आता तात्यासाहेब संसाराला लागलेत. आणि इतक्यातच आता त्यांच्या आवाजामुळे गणोबा उठू लागतो. तर राजाराम विचारतो तुला काय ठावं. तर पार्वती म्हणते बायकांच्या नजरेला समज काही कळतंय, तुम्हासनी सांगते तात्यासाहेब आजकाल शाळेतनं थेट घरी येतात आणि बाहेरच पडत नाहीत. आणि जाऊबाई सावित्री तिची तर बाई इतकी लगबग चाललेली असते की कधी काम उरकते आणि कधी पळ काढते, असं झालेलं असतं तिचं. तर राजाराम म्हणतो चला हे एक बरं झालं म्हणायचं. तर पार्वती पुढं म्हणते आज तर गंमतच झाल्या, जाऊबाई भांडी घासून आल्या, जाणार तेवढ्यातच गण्या आला आणि बिलगला आणि म्हणणं मला मग गोष्टच सांग. आता मग झाली की पंचायत, तिला नाही बी म्हणता येईना. मग गण्या झोपे पावतर एक होता राजा आणि त्याला 2 राण्या, आणि मग तो राजा तिकडं वाट बघतो या आणि ह्यो राजकुमार, असं म्हणून गणोबाला उठवते, म्हणजे तो जागाच असतो आणि म्हणते तुम्ही काय झोपायला तयारच नाही, आणि परत म्हणते झोपा की. तर तेव्हा राजाराम सुद्धा हसत असतो आणि पार्वती सुद्धा हसत असते. तर राजाराम पुढे म्हणतो मग राणीची पंचायत झाली म्हणायची, आणि चला या निमित्तानं ज्योतीच्या हातनं पुस्तक सुटलं ते एक बरं झालं. आणि पार्वती आता परत गणोबाला झोपवत असते. तर आता इकडे सावित्री आवरावर करत असते. तर तेव्हा ज्योती तिला हळू आवाजात विचारतो सावित्री आवरलंस का. तर सावित्री सुद्धा होय असं सांगते. तर आता ज्योती तिला एक पाठ दाखवतो. तर सावित्री ते बघितल्यानंतर हे काय पाठ कसला असं विचारते. तर ज्योती तिला म्हणतो पाठ नाही, हा आजपासून तुझा फळा आहे. आणि त्यानंतर अंकल्पी आणि खडू घेऊन येतो आणि तिला म्हणतो हा तुझा फळा, हा तुझा खडू आणि हे तुझ्यासाठी, असं म्हणून अंकल्पी तिला दाखवतो. तर अंकल्पी बघितल्यानंतर तर सावित्री खूपच खुश होते आणि ती अंकल्पी लगेचच आपल्या हातामध्ये घेते आणि ज्योतीला विचारते नवीन आणलं ते बी माझ्यासाठी. तर तेव्हा ज्योती हो असं सांगतो. तर सावित्री त्या पुस्तकाचा वास घेऊ लागते. तर ज्योती म्हणतो सावित्री
फुलालाही येत नाही ना तेवढा इतका छान सुंदर सुगंध पुस्तकाला येतो. तर सावित्री होय असं म्हणते आणि म्हणते हे पुस्तक ना मला आधी वाचून दाखवा. तर ज्योती सांगतो हे पुस्तक नाही, याला अंकलिपी म्हणतात. आणि परत तिला विचारतो काय म्हणतात. तर सावित्री म्हणते अंकलिपी. तर ज्योती म्हणतो हो. तर सावित्री विचारते मालक जमलं मला. तर तेव्हा ज्योती म्हणतो हो जमलं की, आणि जमायलाच पाहिजे. तर सावित्री हसत असते आणि म्हणते मग मला आता हे पहिल्यांदा वाचून दाखवा. तर तेव्हा ज्योती म्हणतो आता वाचून दाखवा असं म्हणायचं नाही, आपण वाचायचं आणि त्यासाठीच तर शिकायचं. एकदा अक्षरांशी ओळख झाली की काय बी अवघड नाही. तर सावित्री विचारते खरं का. तर ज्योती म्हणतो हो खरं. आणि सावित्री आता ही तुझी शाळा, हा फळा, हे पुस्तक आणि हा खडू, चला सुरू करूया. असं तो बोलत असतो. तर तेव्हा सावित्री एकदमच त्याला नग असं म्हणते. तर तेव्हा ज्योती विचारतो नग अगं आता काय झालं. तर सावित्री आता ज्योतीचा आशीर्वादच घेते. तर तेव्हा ज्योती तिला म्हणतो अगं काय करते सावित्री. तर तेव्हा सावित्री म्हणते अहो तुम्ही माझे पती तर आहातच, पण आजपासून माझे गुरु बी आहात म्हणून. असं म्हणून ती परत नमस्कार करत असते. तर ज्योती तिला परत थांबवतो आणि नको असं म्हणत असतो. तर सावित्री पटकन त्याला नमस्कार करते. तर ज्योती म्हणतो सावित्री असं बायकोनं नवऱ्याच्या पाया पडलेलं मला नाही आवडत. तर सावित्री म्हणते हे बघा मी समजा ऐकेन तुमचं, पण हे नाही ऐकणार. अव पती परमेश्वर असतोय. तर तेव्हा ज्योती म्हणतो मग अशानं त्या परमेश्वराचं अवमूल्यन होत नाही का. तर सावित्री म्हणते हे बघा तुम्ही जे काय म्हणताय ते मला ठावं नाही. अहो पण आई आजी माझ्या गावातली प्रत्येक बाई सणासुदीला नवऱ्याच्या पाया पडतेच. आणि आई म्हणते नवऱ्याच्या पाया पडणं हे सती सावित्रीचं लक्षण आहे, आणि माझं तर नावच सावित्री आहे. तर ज्योती म्हणतो आणि मी स्त्री पुरुष नवरा बायको हा भेद नाही मानत. तू माझ्या पाया पडलीस असं म्हणतो आणि पटकन सावित्रीच्या पाया पडतो आणि म्हणतो मी पण पडलो. तर सावित्री त्याच्यावरती भडकतेच, म्हणते अव हे काय केलं तुम्ही, मला नाही चालायचं हे. आणि तिच्या डोळ्यामधून पाणीच येतं मित्रांनो. तर ज्योती म्हणतो पण मला चालतंय. आणि पुढे म्हणतो सावित्री बायकोनं नवऱ्याच्या पाया पडणं हे एका अर्थानं गुन्हाच आहे. आणि तिला आपल्या बाजूने वळवत म्हणतो हे बघ तुझी जशी अक्षरांशी जसजशी ओळख होत जाईल ना तसं तसं तुला हळूहळू या सगळ्या गोष्टी कळतील. असं म्हणून तिचे डोळे पुसतो आणि विचारतो करूया का सुरू. तर सावित्री हो असं म्हणते. आणि त्यानंतर आता हे दोघे सुद्धा अभ्यासासाठी बसतात आणि ज्योती आता त्याच्यासमोर खडू धरतो. आणि मित्रांनो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आता सावित्री खडू आपल्या हातामध्ये घेते आणि ज्योतीकडे बघत असते. तर तेव्हा ज्योती तिला इशाऱ्याने सुरुवात कर असं सांगतो. आणि सावित्री आता ज्योतीकडे बघतच राहते. तर तेव्हा ज्योती आता तिचा हात पकडतो आणि तिचा हात पकडून पाटावरती गिरवू लागतो. सुरुवातीला क लिहितो आणि त्यानंतर ख लिहित असतो. तर सावित्री तर ज्योतीकडेच बघत असते आणि तिला खूप अप्रूप वाटत असतं. आणि मित्रांनो ज्योती तर तिचा हात धरून गिरवत असतो, पण सावित्री तर गालातल्या गालात हसत असते. आणि ज्यावेळेस आता ज्योतीचं लक्ष तिच्याकडे जातं तर तो तिच्याकडे बघतच राहतो. आणि तेव्हा आता सावित्री सुद्धा त्याच्याकडे बघतच राहते. आणि त्यानंतर आता ज्योती परत पुढे सुरू करतो आणि सांगतो हे क आहे. तर तेव्हा सावित्री सुद्धा त्याच्या मागोमाग क म्हणते. आणि त्यानंतर ज्योती आता पुढचं अक्षर तिला सांगतो ख. तर तेव्हा सावित्री सुद्धा ख असं त्याच्या मागं म्हणते. आणि त्यानंतर ग सांगतो. तर तेव्हा सावित्री ग म्हणत असताना हसत असते आणि तिला आता यामध्ये गोडी निर्माण होत असते, ती छान हसत असते. तर आता ज्योती पुढे सांगतो घ. तर तेव्हा सावित्री सुद्धा घ असं म्हणते. आणि आता ज्योती म्हणतो क ख ग घ असं म्हणत असताना तो प्रत्येक अक्षर तिचा हात धरून गिरवत असतो. आणि आता तो सावित्रीला एक एक अक्षर विचारतो. तर तेव्हा सावित्री बरोबर सांगते क ख ग घ. आणि इतक्यातच मित्रांनो इकडून गणोबा जो असतो तो उठतो आणि धावतच सुटतो यांच्या खोलीकडे आणि म्हणत असतो मला काकीकडून गोष्ट ऐकायची आहे. आणि तेव्हा पार्वती त्याच्या मागे धावत असते आणि त्याला अडवते. तर तेव्हा ते दोघे सुद्धा खोलीच्या बाहेरच असतात आणि या दोघांना आता आतमध्ये चाहूल लागते की बाहेर हे दोघं आलेले आहेत. आणि हे दोघं सुद्धा आता एकमेकांच्याकडे बघून खूप घाबरतात. आणि ज्योती लगेचच उठतो आणि दरवाजाजवळ जाऊन कानोसा घेऊ लागतो. आणि इकडे बाहेर पार्वती गणोबाला समजावून सांगत असते. त्याला परत ती उचलून घेते आणि त्याला समजावून सांगून तेथून ती घेऊन जाते.
तर इकडे हे दोघे सुद्धा आत जाम घाबरलेले असतात आणि ते दोघं आता निघून गेल्यानंतर कळाल्यावर ज्योती म्हणतो परत चला आणि त्यानंतर जाऊन त्या पाटावरचं ते जे काही लिहिलेलं असतं क ख ग घ ते सगळं काही पुसतो आणि ते सगळं काही कोरं करतो आणि सावित्रीला म्हणतो आता काढायचं आहे ग. तर तेव्हा आता सावित्री विचार करू लागते आणि ग कसं लिहिलं होतं ते आठवू लागते आणि अगोदर पाटावरती एक रेष मारते आणि बरोबर उलटा ग काढते आणि ज्योतीला म्हणते हे बघा ग आलं का बरोबर असं म्हणून ती खुश झालेली असते, हसत असते. तर तेव्हा ज्योती सुरुवातीला हसतो आणि परत जरासा रागाने तिच्याकडे बघतो. तर तेव्हा सावित्री आता म्हणते काय वो काय झालं. तर तेव्हा ज्योती म्हणतो काय झालं कळलं का. तर तेव्हा सावित्री विचारते चुकलं का. तर तेव्हा ज्योती म्हणतो हो थोडंसं. आणि तेव्हा सावित्री तर डोक्यालाच हात लावते आणि म्हणते अरे देवा. तर ज्योती म्हणतो चल आपण याला बरोबर करू. आणि त्यानंतर आता तो तिला उठवतो म्हणजे स्वतः उठतो आणि तिला म्हणतो चल उठ बरं ये ये असं म्हणून तो तिला उठवतो आणि आरशासमोर घेऊन जातो आणि म्हणतो आता हा आरसा तुझा ग बरोबर करणार. तर तेव्हा सावित्री विचारते हा आरसा ते कसं काय. तर तेव्हा ज्योती म्हणतो हो आणि तो पाठ बरोबर त्या आरशाच्या समोर धरतो आणि म्हणतो ग. तर तेव्हा आता ते बघितल्यानंतर सावित्री तर हसूच लागते आणि तेव्हा ज्योती सुद्धा हसत असतो. तर सावित्री आता म्हणते कळलं कळलं. तर आता ज्योती हसत हसत म्हणतो क ख ग घ. तर सावित्री परत हसत हसत म्हणते हो कळलं. आणि मित्रांनो या दोघांचा तर अभ्यास खूप छान सुंदर चालू असतो, अगदी हसत हसत चालू असतो. आणि त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी ज्योती आता आवरून निघायच्या तयारीत असतो. तर तेव्हा सावित्री त्याच्या हातात पुस्तकं देत असते. तर आता ज्योती तिला विचारतो सराव करशील ना. तर सावित्री वय असं म्हणते. तर ज्योती आता म्हणतो आणि सावध कोणाला कळू देऊ नकोस, दादांना जर कळलं ना तर घर डोक्यावरती घेतील. तर तेव्हा सावित्री त्या विचारत असते. तर ज्योती म्हणतो ग ग आता बरोबर काढशील ना. तर तेव्हा सावित्री हसते आणि वय असं म्हणते. तर तेव्हा आता ज्योती चला असं म्हणून निघालेला असतो आणि दरवाजामध्ये उभारून म्हणतो शक्यतो दार लावा म्हणजे भीती नाही. तर तेव्हा सावित्री हो असं सांगते आणि आता ज्योती तिथून निघून जातो. तर सावित्री आता एकट्याशीच हसत असते आणि त्यानंतर ती आता स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करायसाठी बसते आणि ज्यावेळेस ती पीठ मळत असते आणि त्यासाठी ती पीठ घेते परातीमध्ये आणि तेव्हा तिला काहीतरी आठवतं आणि ती स्वतःशीच हसते जरा अगोदर आणि त्या पिठामध्येच गिरवते आणि तिला ते खूप छान वाटत असतं, त्यामध्ये खूप आनंद मिळत असतो. आणि त्यानंतर ते परत पुसते आणि परत त्याच्यावरती असं गिरवते आणि ते तिला खूप छान भारी वाटत असतं. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता सावित्री खूप छान असा सराव करत बसलेली असते एकट्यानेच. ती क ख ग घ असं सगळं काही गिरवत असते आणि ती पाटावरती गिरवते आणि त्यानंतर पाटीवरती सुद्धा गिरवते आणि इतक्यातच बाहेरून रखमा जोरजोराने दरवाजा वाजवू लागते. सावित्री अगं सावित्री. तर तेव्हा इकडे आतमध्ये सावित्री आता ते सगळं काही पुसू लागते आणि ती घाबरलेली असते. म्हणते यांना कुणाला संशय तर आला नाही ना शिक्षणाचा. आणि तेव्हा रखमाने आपल्यासोबत दादांना सुद्धा आणलेलं असतं. तर आतमध्ये आल्यानंतर रखमा विचारते काय करत होतीस ग तू सावित्री. तर तेव्हा सावित्री तिला खोटं बोलते, म्हणते डोळा लागला होता. तर तेव्हा आता रखमाचं लक्ष बरोबर सावित्रीच्या पदराकडे जातं आणि तिने पदरानेच ती पाटी वगैरे सगळं काही पुसलेलं असतं. आणि आता रखमा तिला विचारते हे पदराला काय लागलंय ग. तर आता तेव्हा सावित्री थोडीशी घाबरू लागते आणि तेव्हा ज्योतीची आई आणि दादासुद्धा तिच्या पदराकडे बघू लागतात. आणि मित्रांनो या दोघांना सुद्धा आता शंका आलेली असते. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.